आत्ता आपल्याकडे ब्लूटूथ अवेलेबल आहे कमी रेटमध्ये, साधारणतः 150 रुपयाच्या आसपास. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश अशा वातावरणात. तर आज आहे 12 सप्टेंबर. आज वार आहे शुक्रवार, आणि शुक्रवार साधारणतः 3 बाजार असतात आसपास. त्यामध्ये आमचा बुधगावचा बाजार असतो शुक्रवारचा. तो एकदम लहान असतो, साधा, जास्त गर्दी नसते. आणि त्यानंतर ना पंचशीलनगरचा एक असतो शांतिनिकेतनपाशी सांगली. आणि तिसरा जो असतो तो वसंतदादा कुस्ती केंद्राच्या समोर माळी वस्ती इथे असतो सांगली. आणि आपला जर माल जास्त असेल तर आपण लक्ष्मीनगर किंवा पंचशीलनगर किंवा वसंतदादा कुस्ती केंद्र या ठिकाणी बाजारला जातो आहे. आणि माल जर आपला कमी प्रमाणात असेल तर आपण गावात थांबतो आहे. गावात जास्त करून थांबायचं कारण की आपले मेथी आणि कोथिंबीर वगैरे असेल तर बाजार लहान असल्यामुळे जास्त माल येत नाही, त्यामुळे त्या मालाला आपल्याला रेट मिळतो. त्यासाठी आपण बऱ्यापैकी गावातच थांबतो आहे. कारण नेक्स्ट डे शनिवारी 2 बाजार असतात, सकाळी माधवनगरचा आणि संध्याकाळी कर्नाळचा. त्यामध्ये आपल्याला माल जरा जास्त लागतो, त्यामुळे आपण साधारणतः शुक्रवारी हा थोडा कमीच करतो. आपण 8 ते 7 ते 8 किलोच्या आसपास. भेंडी तोडून झाल्यानंतर ना जो आपला वरचा प्लॉट होता, ज्या भेंडीचा आपला भार संपला होता, ती भेंडी उपडून घेतली. आणि उपडून घ्यायचं कारण की मागल्या टायमाला आपला जो खालचा प्लॉट होता त्यामध्ये आपण उभ्या भेंडीवर डायरेक्ट रोटर मारल्यामुळं सड तशीच राहिली होती भेंडीची, आणि ते पुन्हा त्रास झाला होता आपल्याला काढण्यासाठी. त्यामुळे आपण आता हे उपडून घेऊन रोटर मारणार. भरपूर झाला होता, त्यामुळे भेंडी अर्धी तशीच ठेवली उपडायची. त्यानंतर आपल्या जनावरांसाठी कडबा घेऊन आलो, जो आपल्या गोट्यापासून साधारणतः 300 ते 500 फुटाच्या आसपास आहे. त्यानंतर 9 साडेनऊच्या आसपास आपण दुकानात आलो. दुकानात आल्यानंतर आपल्याला काल एक कॉम्बो आला होता फिटिंगसाठी, तो कॉम्बो फिटिंग करून घेतला. आणि CCचं एक काम होतं ते करून. आता आपल्याकडे ब्लूटूथ अवेलेबल आहे कमी रेटमध्ये, साधारणतः 150 रुपयाच्या आसपास आहे. आणि हा मोबाईल एक अवेलेबल आहे, Y91 आहे, 4G मध्ये आहे. त्याचा डिस्प्ले चेंज केला आहे. आणि आता साधारणतः 9:30 वाजत आले, 9:30-10. दिवसभराचं काम आवरले, आता दुकान बंद करते. उद्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.